नमस्कार मित्रांनो. भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात आला. आतापर्यंत 53 ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले. यात 4 वेळा मराठी भाषेला गौरवण्यात आले. 1974ला वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला, 1987ला कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकाला, 2003ला विंदा करंदीकर लिखित अष्टदर्शन या काव्यसंग्रहास आणि 2014ला भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल 30 वर्ष लेखन विश्रांती घेतली होती. त्यांच्या कोसला, बिढार, जरीला, झूल या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. देखणी आणि मेलोडी या प्रचलित कविता संग्रहसुद्धा आहेत. लेखकांचा जन्म 27 मे 1938ला सांगवी खानदेश भागात महाराष्ट्रात झाला. 10वी नंतर त्यांनी पुण्याला BA FC कॉलेजमधून, MA डेक्कन कॉलेजमधून, MA इंग्लिश मुंबई युनिव्हर्सिटीमधून आणि PhD जळगावमधील नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून केले. पुढे त्यांनी लंडन युनिव्हर्सिटी आणि भारतातील बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरशिप केली. त्यांच्या लिखाणातील कार्यासाठी त्यांना 1991ला साहित्य अकादमी अवॉर्ड, 2013ला पद्मश्री आणि 2014ला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले. कादंबरी 603 पानांची आहे. किंमत 525 रुपये. पॉप्युलर प्रकाशनचे हे पुस्तक तुम्हाला सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि तसेच तुमच्या शहरातल्या मोठ्या पुस्तकालयात सहजासहजी मिळेल. 2010मध्ये पब्लिश झालेल्या या पुस्तकाची आता 11वी आवृत्ती अवेलेबल आहे. मित्रांनो, पुस्तकाच्या कथानकाबद्दल सांगण्यापूर्वी 3 गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. पहिली, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर हे पुस्तक वाचायला खूप सोपी जाईल, कारण या पुस्तकातील भरपूरचे शब्द आणि संभाषण हे ग्रामीण भागाशी तंतोतंत जुळतात. कादंबरीतील कथा, व्यक्ती तुम्हाला संबंधित वाटतात आणि आपण जर शहरी भागातील असाल तर थोडे कठीण जाईल आणि वाचण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा मित्रांसोबत एखाद्या विषयावर बोलत असतो त्यातून एखादा दुसराच विषय सुरू होतो आणि मग तिसराच विषय सुरू होतो, पण शेवटी आपण पहिल्या विषयावर येऊन सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढतो. तसं काहीतरी या कादंबरीची रचना आहे. लूपप्रमाणे एका कथेत दुसरी, मग तिसरी आणि मग शेवटी पहिल्या कथेवर शेवट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कादंबरीत असंख्य पात्र आहेत. जवळपास सगळ्याच व्यक्तींची स्वतंत्र अशी कथा आहे आणि सोबत त्यांचे संभाषण. त्यामुळे हे पुस्तक ग्रामीण भागातील मराठीतील शब्दकोशच आहे असे मी म्हणेन. बरीचशी वाक्यप्रचार, शेतीची अवजारे, नातेसंबंध, शिव्या यांबाबत ग्रामीण भागात वापरले जाणारे शब्द या पुस्तकात आहेत. हे शब्द पुस्तकाला एका मुकुटातील हिऱ्याप्रमाणे त्याची शोभा वाढवतात. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे 50% डॉक्युमेंटरी आणि 50% कादंबरी आहे. या पुस्तकात एका कथेसोबत एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल, ग्रामीण संस्थेबद्दल, स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरच्या बदलावांचा आणि त्यांचा ग्रामीण लोकांवरच्या मनावर, वागणुकींवर झालेला बदलाव, तसेच रोगराईमुळे गावांवर झालेले परिणाम आणि गावातील जाती व्यवस्थेवर बऱ्याचशा कथा आणि परिणाम यात आहे. तसेच वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे हे लोक गावात आले कुठून आणि कधी, हे सगळे लोक एकसोबत गावात कसे काय राहायला लागले. त्या काळी गावांमध्ये TV, मोबाईल, रस्ते, गाड्या, दवाखाने, शाळा, कॉलेज, दुकाने असे काहीच व्यवस्था अवेलेबल नव्हत्या. मग हे लोक जगायचे कसे, अशा अनेक प्रश्न आपल्यासमोर उद्भवतात. या सगळ्या प्रश्नांचा उलगडा या कादंबरीत लेखकांनी कथेच्या सुंदर स्वरूपात केलेला आहे. थोडक्यात कथेबद्दल सांगतो. कथेतील हिरो खंडेराव हा महाराष्ट्रातील खानदेश भागात मोरगाव नावाच्या खेड्यात एका कुणबी कुटुंबातील मुलगा. हा खंडेराव आपल्याला या पुस्तकातून कथा सांगत आहे. या कुणबी कुटुंबात भरपूर शेती, त्यामुळे त्यांचं अख्खं वर्ष शेतीकामात व्यस्त. खंडेरावांचे वडील विठ्ठलराव हे नवसाने झालेले व वारकरी संप्रदायातील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. कथेची सुरुवात अशी की खंडेराव हे पुरातन तत्त्वज्ञ आहेत आणि पाकिस्तानातील मोहनजोदडो येथे त्यांचं उत्खनन सुरू आहे. तसेच देशाच्या विभाजनापूर्वी पाकिस्तानात अडकलेल्या त्यांच्या आत्याचा शोधही ते घेत आहेत. पण अचानक गावाकडून आलेल्या एका बातमीमुळे त्यांना मूळ गावात परत यावं लागतं. या परतीच्या प्रवासात ते आपल्या कुटुंबाचा, गावाचा भूतकाळ आणि वर्तमान काळ, गावातील विविध पात्रांच्या आणि स्वतःच्या कथेच्या रूपात सांगतात. यात ते गावाच्या आणि कुटुंबाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्य लढ्याचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ कथेच्या स्वरूपातून वर्णन करतात.
खंडेरावचं एकत्र कुटुंब पद्धत आहे, त्यामुळे कुटुंबातील सगळे व्यक्ती जसे की त्यांचे मोठे भाऊ भावडू, मोठ्या बहिणी बीजा, छबी, सुभी आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव असलेले आणि वेगवेगळे व्यवसाय असलेले शहरी नवरे, काही वाईट परिस्थितीमुळे त्यांच्या घरी राहायला आलेल्या त्यांच्या आत्या आणि मावशी, त्यांच्या मुली चिंदी आणि सिंधू, स्वातंत्र्य युद्धात शहीद झालेले त्यांचे हुना काका आणि मागे राहिलेली काकी, काही कारणांमुळे घर सोडून कीर्तनकार झालेले निळू काका, त्यांची बहीण म्हणजे सुमी आत्या, अशा सगळ्या पात्रांची कथा, व्यथा, त्यांचे वर्णन, त्यांच्या भावना आणि सगळी परिस्थिती हे या कादंबरीत आहे. हे सगळं कथानक लेखकांनी अशा पद्धतीने मांडलं आहे की पूर्ण गावाचं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहते. या व्यतिरिक्त गावातील वेगवेगळ्या जातींची पात्र त्यांच्या कुटुंबाशी शेतीच्या कामानिमित्त किंवा पूर्वजांनी केलेल्या परोपकारामुळे त्यांच्याशी जोडले गेले, त्यांचेसुद्धा कथा यात आहे, ज्यामुळे ग्रामीण पद्धती एकमेकांच्या साहाय्याने कशी वाढली आणि टिकली यांचे प्रचित आपल्याला या पुस्तकातून येते. खंडेराव यात आपल्याला त्यांचे बालपण, शाळा, नंतर पुढे चालून 10वी नंतरचे शिक्षण, स्वातंत्र्यानंतर त्यांच्या भागात नवीन बनलेले कॉलेज, तिथे वेगवेगळ्या भागातून आलेले शिक्षक, त्यांचे खंडेरावांवर झालेले परिणाम, पुढे त्यांचं कॉलेज, BA नंतर, MA नंतर, PhD नंतर आणि त्यात उत्खनासाठी पाकिस्तानला पोहोचण्याची त्यांची ही अतिशय मेहनत ही या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळते. सोबतच त्यांचे मित्रमंडळ यात आहेत आणि त्या सगळ्या मित्रांच्या स्वतंत्र अशा कथा पण आहेत. तर अशी ही या पुस्तकाची रचना आहे. यात काही भाग हसवतात, काही भाग रडवतात, काही भाग वाचून समाजाचा रागही आपल्याला येतो, काही भाग वाचून घृणाही येते, तर काही भाग थरारक वाटतात. अशी ही सर्वगुण संपन्न कादंबरी आपण सर्वांनी वाचावी. लेखकांच्या एका इंटरव्ह्यूप्रमाणे या कादंबरीचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. धन्यवाद.